नमस्कार, वेदांत टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। आज या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला MPSC साठी जे इंग्लिश 400 शब्द प्रति मिनिट स्पीड पेपर आहेत ते आपल्याला या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळणार आहे। मंगल फॉन्ट मध्ये 300 शब्द, कृतिदेव मध्ये 30 शब्द प्रति मिनिट, 40 शब्द प्रति मिनिट, 300 शब्द प्रति मिनिट अशा प्रकारचे स्पीड पेपर दिलेले आहेत। हा जो सॉफ्टवेअर आहे तो 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी राहील। एक पीसी साठी आपल्याला 250 रुपये प्राइस आहे। 1+5 एक्सटेंडासाठी 1500 रुपये आहे आणि 1+10 साठी 2500 एवढे आपल्याला प्राइस आहे। हे सॉफ्टवेअर घेण्यासाठी जर विद्यार्थ्याला हे सॉफ्टवेअर ऑनलाइन पद्धतीने पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट लॉगिन वर क्लिक करून त्यामध्ये क्रिएट ॲन अकाउंट करून याच्यातील पूर्ण माहिती भरून आय एग्री वर क्लिक करून क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे। क्रिएट अकाउंट केल्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येईल। पेमेंट ऑप्शन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो ईमेल आयडी रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे, तो मोबाईल नंबर, जो कन्फर्म पासवर्ड आहे तो कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करून आपले सॉफ्टवेअर वापरू शकतात। त्यानंतर ऑफलाईनचे जे सॉफ्टवेअर आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन वर क्लिक करून घ्यायचे। रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे। पूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय एग्री बटनावर क्लिक करून घ्यायचे। आय एग्री केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने लॉग इन मिळेल। लॉग इन करण्यासाठी आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करून या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करून ईमेल आयडी आणि पासवर्ड जो आपण रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने हे स्क्रीन दिसेल। यामध्ये आपल्याला प्रत्येक पीसी साठी जेवढे आपल्याला पीसी साठी ऑफलाइन सॉफ्टवेअर घ्यायचं आहे तेवढे आपल्याला याच्यामध्ये जे पेमेंट आहे ते ॲडव्हान्स मध्ये आपल्याला ऍड करून घ्यावं लागेल। प्रत्येक पीसी साठी आपल्याला 250 रुपये आहे, तर 250 घ्या किंवा 1+5 साठी घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1500 या ठिकाणी पे नाउ वर क्लिक करून आपल्याला जो QR कोड आलेला आहे त्या QR कोडच्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे। जेवढे आपण QR कोडच्या माध्यमातून पेमेंट ऍड करणार आहेत ते या ठिकाणी आपल्याला अवेलेबल बॅलन्स मध्ये दिसेल। बॅलन्स आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड वर बटनावर क्लिक करून घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला जे MPSC कोड साठी जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला राईट क्लिक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्टवेअर ओपन झालेला आहे। याला आपल्याला डबल क्लिक करून रन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह ऍड केल्यामुळे आपल्याला पहिले रिमूव्ह करावं लागलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला डबल क्लिक करून नेक्स्ट नेक्स्ट यस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल। जो रजिस्ट्रेशन करताना ईमेल आयडी टाकलेला आहे तो ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। खाली लॉग इन ऑप्शन आल्यानंतर लॉग इन वर क्लिक करून घ्यायचं। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिंगल युजर पाहिजे की मल्टी युजर पाहिजे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं। सिंगल पीसी असेल तर सिंगल वर क्लिक करून घ्यायचं आहे आणि 1+5 चा एक्सटेंड असेल तर मल्टी युजर वर क्लिक करून घ्यायचं। ते क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्टवेअर ओपन होईल। सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे कॉम्प्युटर क्वेश्चन आहेत विथ टायमिंग मध्ये घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेसाठी आवश्यक आहे ते क्वेश्चन येतील। 25 क्वेश्चन
पास होण्यासाठी 10 मार्क आहेत. या ठिकाणी आपण तिन्ही लँग्वेज मध्ये परीक्षा सोडवू शकतो. पूर्ण परीक्षा सोडून झाल्यानंतर एंड एक्झाम केल्यानंतर आपल्याला त्याचे जे क्वेश्चन आहेत त्याचं फायनल आन्सर आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या ठिकाणी एक्झाम डिटेल्स येईल. जे क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत त्या ठिकाणी रॉंग दाखवल, जे बरोबर आहे त्या ठिकाणी ग्रीन मध्ये दाखवल. अशा पद्धतीनं कॉम्प्युटरची टेस्ट आहे. या ठिकाणी आपल्याला थेअरीचे जे क्वेश्चन आहेत विदाउट टायमिंग मध्ये घेतल्यानंतर जे चॅप्टर वाईज आहेत वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट ते आपण जे चॅप्टर पाहिजे ते आपण निवडू शकतो. जे लँग्वेज पाहिजे ते आपण निवडू शकतो, इंग्लिश, मराठी, हिंदी. आणि इथं आपल्याला क्वेश्चन किती वाचायचे, 25, 50, 75, 100 जेवढे पाहिजे तेवढे आपण घेऊ शकतो. ज्या प्रश्नाचं आपल्याला बरोबर उत्तर वाटतं आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठलं चूक आहे कुठलं बरोबर आहे ते आपल्याला त्याच ठिकाणी दाखवून देईल. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर दुसरा प्रश्न येईल. दुसऱ्या प्रश्नाला पण क्लिक केल्यानंतर कुठलं बरोबर आहे कुठलं चूक आहे ते त्याच ठिकाणी दाखवून देईल. या ठिकाणी आपल्याला इंग्लिश 30, इंग्लिश 40, इंग्लिश 50, इंग्लिश 60 आणि 400 शब्द असे स्पीड पेपर दिलेले आहेत. इंग्लिश 30 साठी एकूण स्पीड पेपर या ठिकाणी आपल्याला 94 दिले आहेत. त्यानंतर इंग्लिश 40 साठी एकूण स्पीड पेपर 73 दिलेले आहेत. इंग्लिश 50 साठी एकूण स्पीड पेपर 33 दिलेले आहेत. इंग्लिश 60 साठी एकूण स्पीड पेपर 39 दिलेले आहेत. त्यानंतर जे एमपीएससी आणि कोर्टासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी इंग्लिश 400 शब्दामध्ये आपल्याला एकूण स्पीड पेपर 81 दिलेले आहेत. आपल्याला कोर्टासाठी जे आवश्यक आहे किंवा एमपीएससी साठी या ठिकाणी आपण एमपीएससी साठी पाहिजे असेल हॉरिझॉन्टल वर क्लिक करून या ठिकाणी विथ टायमिंग मध्ये स्पीड पेपर घेतल्यानंतर आपल्याला 10 मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिसेल. 10 मिनिटं झाल्यानंतर ऑटोमॅटिक स्पीड पेपर क्लोज होईल आणि तुम्हाला मार्क किती पडले ते दाखवून देतील. पूर्ण पॅसेज टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पीड पेपर झाल्यानंतर आपल्याला सबमिट करून घ्यायचे. सबमिट केल्यानंतर आपले जे बरोबर आहे शब्द या ठिकाणी असे दिसतील आणि चुकीचे आहे ते रेड मध्ये दिसतील. एकूण शब्द आहेत आपल्याला या स्पीड पेपर मध्ये 400 शब्द आहेत. आपण पूर्ण टाईप केलेले शब्द 7 शब्द आहेत आणि पेंडिंग वर्ड जे आहेत ते 394 आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्पीड पेपरला फक्त 7 शब्द झाल्यामुळे 0 मार्क दाखवत आहे. या ठिकाणी आपल्याला एकूण बॅकस्पेसचा वापर किती केलेला आहे, टोटल टाईप वर्ड किती केलेले आहेत ते पण दाखवत आहे. एकूण टोटल की स्ट्रोक आपण टाईप केलेले किती आहेत ते पण या ठिकाणी दाखवत आहे. जे एमपीएससी साठी आवश्यक आहे ते पूर्ण या ठिकाणी आहे. जर आपल्याला कोर्टासाठी पाहिजे असेल तर या ठिकाणी वर्टिकल मध्ये आपण स्पीड पेपर घेऊ शकतात विथ टायमिंग. ज्या विद्यार्थ्याचा 10 मिनिटांमध्ये टायमिंग होत नाही, स्पीड पेपर टाईप होत नाही, त्याच्यासाठी विदाउट टायमिंग मध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आपल्याला कोर्टाची परीक्षा होईल हे टाईप करून आपण सबमिट करू शकतात. याच्यामध्ये पण चुका किती झालेल्या आहेत ते पूर्ण बरोबर दाखवल. याच्यामध्ये आपल्याला लेसन ज्या विद्यार्थ्याचे भरपूर दिवस झाले टायपिंग झालेले आहे त्या विद्यार्थ्यासाठी आपण याच्यामध्ये लेसन पण दिलेले आहेत. लेसन जे आहेत जर आपला लेसन चुकला तर रेड कलर मध्ये वर दाखवेल. जर आपल्याला चुकीचा शब्द घेतला तर या ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीचं दाखवल. बरोबर घेतला की आपल्याला ग्रीन मध्ये येईल. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी की काउंट टोटल दाखवल, एरर किती आहे ते दाखवल, स्पेस किती घेतलेला आहे ते दाखवल, टोटल वर्ड किती आहेत यामध्ये टाईप झालेले वर्ड किती आहेत ते दाखवल. आणि याच्यामध्ये आपल्याला जर बॅकस्पेस बंद करायचं असेल तर आपण बॅकस्पेस बंद पण करू शकतो. आणि या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या अशा पद्धतीनं रिझल्ट दाखवून देईल. हे झालं इंग्लिश टायपिंग मध्ये. मराठी मंगल टायपिंग मध्ये आपल्याला मराठी 30 चे एकूण 70 स्पीड पेपर आहेत जे की जीसीसी टीबीसी साठी आपल्याला आवश्यक आहेत आणि इतर सरावासाठी पण आवश्यक आहेत. या ठिकाणी 40 चे मराठी 40
याचे स्पीड पेपर एकूण 35 आहेत. याचा पण आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने आपण स्पीड पेपर पाहिजे त्या पद्धतीने आपण घेऊन सबमिट केल्यानंतर जे शब्द टाईप करायचे राहिलेले किंवा चुकलेले आहेत ते रेड कलर मध्ये दाखवून देतील. त्यानंतर इथं आपल्याला जे एमपीएससी साठी 300 शब्द मराठी मंगल फॉन्ट मध्ये आहेत या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. मराठी झाल्यानंतर या ठिकाणी हिंदीचे आपल्याला लेसन 30 आणि 40 शब्द प्रति मिनिट दिलेले आहे. यानंतर आपल्याला कृतीदेव मध्ये आपल्याला पहिल्यापासून जरी टायपिंग करायची असेल जेणेकरून भरपूर दिवसापासून विद्यार्थी टाईप केलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कृतीदेव मध्ये लेसन पण आपण ऍड केलेले आहेत. याच्यात एकूण लेसन जे आहेत दिलेले शॉर्टकट की शब्दासहित आपण 29 लेसन दिलेले आहेत. आपण या ठिकाणी ते पाहू शकतात आणि प्रॅक्टिस पण करू शकतात. पूर्ण झाल्यानंतर सबमिट करू शकतात. या ठिकाणी आपल्याला जे विदाउट शॉर्टकट जे आजपर्यंत कोर्टामध्ये परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षामध्ये शॉर्टकट कीचा काही ठिकाणी वापर केलेला नाही, काही ठिकाणी केलेला आहे. ते आपल्याला विदाउट शॉर्टकट कीचे स्पीड पेपर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 30, 40 आणि 300 शब्दामध्ये आपण करू शकतात. जर शॉर्टकट कीचा आपल्याला वापर करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला 30, 40 आणि 300 शब्दाचे स्पीड पेपर आहेत. या ठिकाणी आपण स्पीड पेपर आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे, हॉरिझॉन्टल पाहिजे, व्हर्टिकल पाहिजे, विदाउट टायमिंग, विथ टायमिंग तो आपण करू शकतो. पूर्ण सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट दाखवल. आपण एकूण शब्द किती केलेले आहेत, पेंडिंग किती आहेत, की स्ट्रोक किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण दाखवून देईल. जर हा डेमो घेतल्यानंतर आपल्याला काही अडचण आली तर आपण 99 22 76 73 10 या मोबाईलवर आपण संपर्क करू शकतो. या ठिकाणी आपल्याला मराठी मंगल फॉन्ट कीबोर्ड जर पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी डाउनलोड वर क्लिक करून आपण तो कीबोर्ड आपण पाहू शकतो किंवा प्रिंट काढून आपण ते विद्यार्थ्यांसाठी वापरू शकतो. त्यानंतर मराठी कृतीदेव फॉन्ट कीबोर्ड आणि आपल्याला ह्याच्यामध्ये शॉर्टकट कीज पण दिलेले आहेत. या ठिकाणी डाउनलोड वर क्लिक करून घ्यायचं आहे. ज्या कृतीदेवच्या फॉन्ट मध्ये कुठल्या शब्दावर कुठलं अक्षर आहे ते आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि नंतर या ठिकाणी आपल्याला अल्टर प्लसचे जे शॉर्टकट कीज आहेत जे आपल्याला नेहमी वापरामध्ये येणार आहेत ते पण आपण याच्यामध्ये दिलेले आहेत.